श्रीरामपूर शहरात सध्या एक छोटासा दिसणारा पण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय चर्चेत आला आहे। 2 सफाई कर्मचाऱ्यांचं निलंबन, पण श्रीरामपूर नगरपालिकेत तंबाखू कोण कोण खातं? नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठीचा आजचा स्पेशल रिपोर्ट। श्रीरामपूर नगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे, त्याच प्रशासनाच्या कार्यालयात आता एका छोट्या कारवाईने मोठा प्रश्न उभा केला आहे। कथा सुरू झाली, पालिकेचे 2 स्वच्छता कर्मचारी कर्तव्य बजावत असताना तंबाखू सेवन करताना दिसल्याच्या घटनेपासून। यावेळी मुख्य अधिकारी उकिरडे यांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली, तंबाखू काय खाता? मात्र त्यावर कर्मचाऱ्यांकडून उद्धट उत्तर दिल्याचे सांगितले जाते आणि त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली। पण आता या कारवाईनंतर श्रीरामपूरमध्ये चर्चेला आलेला प्रश्न वेगळाच आहे। पालिकेत तंबाखू किंवा गुटखा सेवन करणारे फक्त हे 2च जण आहेत का? उत्तर जर होय असेल तर विषय इथेच संपतो, पण जर उत्तर नाही असेल तर मग पुढचा प्रश्न अधिक गंभीर आहे। इतरांवरही अशीच कारवाई होणार का? तपासणीचा पहिला मुद्दा, पालिकेच्या परिसरात तंबाखू आणि गुटखा सेवनाबाबत नेमके नियम काय आहेत? हा नियम केवळ सफाई कर्मचाऱ्यांसाठी आहे का, की पालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित व्यक्तीसाठी आहे? जर नियम सर्वांसाठी असेल तर मग तपासणी ही सर्वांची झाली पाहिजे। कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर काम करणारा कर्मचारी असो किंवा कार्यालयाच्या आत बसणारा अधिकारी असो, नियमांसाठी पद मोठं छोटं नसावं। दुसरा प्रश्न, पालिकेने कधी तंबाखू विरोधी तपासणी केली आहे का? पालिकेच्या कार्यालयात तंबाखू किंवा गुटखा सेवन करणाऱ्यांवर यापूर्वी कारवाई झाली आहे का? कारवाई झाली असेल तर किती जणांवर, आणि झाली नसेल तर का झाली नाही? या प्रश्नांची अधिकृत माहिती समोर आली तरच चित्र अधिक स्पष्ट होऊ शकते। तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शिस्त ही फक्त खालच्या स्तरातील कर्मचाऱ्यांसाठी असते का? 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, ठीक आहे, पण उद्या एखादा अधिकारी किंवा कर्मचारी तंबाखू सेवन करताना आढळला तर त्याच्यावरही निलंबनाची कारवाई होणार का, की कारवाईचा निकष पदानुसार बदलणार? हा प्रश्न श्रीरामपूरकरांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे। आणि आता पालिकेसमोर एक संधी, 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, त्याचबरोबर जर पालिका प्रशासनाने संपूर्ण कार्यालयाची तंबाखू विरोधी तपासणी केली आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आणि नियम मोडणाऱ्यांवर कोणताही भेदभाव न करता कारवाई केली तर श्रीरामपूर नगरपालिका एक आदर्श निर्माण करू शकते। आमच्याकडे नियम सर्वांसाठी समान आहेत असा संदेश शहरात जाऊ शकतो। पण जर एका वर्गावरच कारवाई झाली आणि इतरांकडे दुर्लक्ष झाले तर नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होईल, ही कारवाई नियमांची आहे की निवडक कारवाईची? याचे उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे। सर्वात महत्त्वाचे, नगरसेवकांचं काय? आता आणखी एक प्रश्न चर्चेत आहे। नगरपालिका प्रशासनाप्रमाणेच लोकप्रतिनिधींनीही तंबाखू मुक्त परिसराचा आदर्श घालून द्यायला नको का? कर्मचारी असो किंवा अन्य व्यक्ती, नगरपालिका परिसरात तंबाखू विरोधी नियम सर्वांना समान असायला हवेत। कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर आरोप करण्याचा हा विषय नाही, पण जर प्रशासनाला खरोखरच तंबाखू मुक्त नगरपालिका करायची असेल तर नियम कागदावर नको, ते प्रत्यक्षात दिसायला हवे। शेवटचा सवाल, 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली, पण आता श्रीरामपूरकरांना जाणून घ्यायचं आहे, पालिकेत तंबाखू कोण कोण खातं? त्याची तपासणी होणार का? नियम सर्वांसाठी समान असणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, श्रीरामपूर नगरपालिका खरोखर तंबाखू मुक्त होणार का? कारण तंबाखू विरोधी कारवाईची खरी परीक्षा 2 कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईत नाही, तर पुढे नियम सर्वांवर समानपणे लागू होतात की नाही यात आहे। भीमप्रहार न्यूज मराठी प्रश्न विचारत राहणार, उत्तर मिळेपर्यंत। अशाच नवनवीन स्पेशल रिपोर्टसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी।